तर विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। 2 वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीनंतरच राज्यामध्ये सत्तांतर झालं। एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली। शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले। आता 2 वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। विधान परिषदेच्या ज्या 11 निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे 3 उमेदवार हे दिलेले आहेत। जो डाव भाजपने खेळला होता तोच डाव आता महाविकास आघाडीने टाकलाय। विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याच्या महायुतीच्या मनसुब्यावर महाविकास आघाडीने पाणी फिरवलंय। कारण विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आलेत। त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने विधान परिषद निवडणूक होणार हे अटळ झालंय। 11 जागांसाठी महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 एकूण 12 उमेदवार रिंगणात। भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत, शिंदेंची शिवसेना कृपाल तुमाने, भावना गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, डॉक्टर प्रज्ञा सातव काँग्रेस, जयंत पाटील शेतकरी कामगार पक्ष, मिलिंद नार्वेकर ठाकरेंची शिवसेना। येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या 11 निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे 3 उमेदवार हे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे, शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहे आणि एनसीपी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही। मी हे वारंवार म्हटलंय की उभाटा सेना आणि उद्धवजी हे मित्रांशी कधीच प्रामाणिक वागू शकत नाहीत, आमच्याशी तर वागलेच नाहीत। त्या ठिकाणी काँग्रेसशी वागले नाही, काँग्रेसशी नंतर म्हणाली। आता जयंत पाटलांची बारी आहे। उद्धवजींच्या नवा राजकारणाचा गुणधर्म म्हणजे मित्राशी विश्वासघात करणे, ते आता महाराष्ट्र बघेल। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपला पत्ता बाहेर काढला। आपला उजवा हात अशी ओळख असणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या 12व्या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं। माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा। कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरचा निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे। त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करा। विधान परिषद निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये 23 मतांचा कोटा पूर्ण केलेले उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतील। महाविकास आघाडीचे सध्याचा संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास 5 ते 6 मतांची गरज आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना रिंगणामध्ये उतरवल्यानं ठाकरेंची शिवसेना मतांची बेगमी कशी करणार, त्यामुळे महाविकास आघाडी अथवा महायुतीचा कुणाचा उमेदवार पडणार, लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदललेल्या संख्याबळाचा कुणाला फायदा होणार, हे सगळे मुद्दे चर्चेत आलेत। विजयासाठी 23 ची मॅजिक फिगर। सध्या विधानसभेचं संख्याबळ 274, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित। अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपकडे 115 आमदार, सर्व 5 उमेदवार निवडून येतील असं मानलं जातंय। शिंदेंच्या शिवसेनेकडे 37 आमदार प्लस इतर आणि अपक्ष 8 आमदार, विजयासाठी 1 मत आवश्यक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार, दोनही जागा जिंकण्यासाठी आणखी 6 मतांची गरज। काँग्रेसचे 37 आमदार, काँग्रेसचा 1 उमेदवार नक्की विजयी होणार, 14 मतं शिल्लक राहतील। शरद पवार गटाचे 13 आमदार तर शेकापचा 1 आमदार, विजयासाठी 9 मतांची गरज। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार, नार्वेकरांना निवडून येण्यासाठी 8 मतांची गरज। MIM 2, समाजवादी पार्टी 2, माकपा 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, 6 तटस्थ आमदार कुणाला मतदान करणार यावर सुद्धा निवडणुकीचं चित्र ठरेल। मला खरा राष्ट्रवादीचा कोटा आहे। राष्ट्रवादीचेच 10 आमदारांनी मला सह्या दिलेल्या आहेत। आमच्या 6-7 ज्या प्रागतिकच्या समाजवादी पार्टी आम्ही
बाकीचे इतर छोटे मोठे पक्ष कम्युनिस्ट यांच्या सगळ्या मिळून आमच्या 7-8 आहेत. 2-4 मतं मला मिळू शकतात असं मला वाटतं. विधान परिषद निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात अनेकदा धक्कादायक निकाल लागलेत. ही निवडणूक सुद्धा त्याला अपवाद ठरण्याची शक्यता कमी आहे. महाविकास आघाडीने 3रा उमेदवार देऊन ही लढत चुरशीची केली आहे. त्यामुळे कोणते 11 उमेदवार विजयी होणार, पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.